महाराष्ट्रामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये ज्याची गणना होते त्यामध्ये मुंबईमधले 6 लोकसभा मतदारसंघ। या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, कुणाला आघाडी मिळणार, कोण पिछाडीवर असणार, बघूयात। पहिला लोकसभा मतदारसंघ मुंबईमधला पहिला लोकसभा मतदारसंघ उत्तर मुंबई। पियुष गोयल भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रचंड मताधिक्यानं इथे विजयी होणारे गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलं आणि पियुष गोयल यांना हे तिकीट देण्यात आलं। भूषण पाटील यांना काँग्रेसकडून या मतदारसंघांमध्ये उमेदवारी देण्यात आली। खरं तर भाजपसाठी सगळ्यात सुरक्षित मानला जाणाऱ्या मतदारसंघांपैकी उत्तर मुंबई हा मतदारसंघ। पियुष गोयल ओके। पियुष गोयल पण त्यांचं मताधिक्य कमी होईल। ओके पियुष गोयल चांगल्या मताधिक्याने निवडून या मतदारसंघामध्ये फारसं कुणाचं काहीच दुमत नाहीये। पियुष गोयल यांना इथे चांगल्या मताधिक्यानं विजयी होताना दिसतात। पियुष गोयल यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित मानला जाणारा मतदारसंघ आघाडी मिळते। पियुष गोयल पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आतापर्यंत ते मंत्रीही झालेत, राज्यसभेचे खासदारही होते, पण लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदा। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आधीच घोषित केली होती। गजानन कीर्तीकर या लोकसभा मतदारसंघामधले विद्यमान खासदार, अमोल कीर्तीकर त्यांचे पुत्र, पण गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि अमोल कीर्तीकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ दिली। त्यांना तिकीटही मिळालं आणि त्यांच्या विरोधात रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, शिवसेनेचे नेते। खरं तर रवींद्र वायकर हे बराच काळ पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते, मात्र या निवडणुकीची उमेदवारी घोषित होण्याच्या फक्त काही दिवस अगोदर ते आले शिवसेनेमध्ये आणि तिथून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली। खरं तर काँग्रेसला हा मतदारसंघ हवा होता। संजय निरुपम सुद्धा मला वाटतं इथून फार इच्छुक होते। काय वाटतं? अमोल कीर्तीकर मला 1 मिनिट बोलायचं आहे। अमोल कीर्तीकर जवळपास 1.25 वर्षापासून तयारी करतायत। इथे बाप बेटा वगैरे जोरात अँगल आहे, मस्त निवडणूक आहे इथली। पण एका विश्लेषकांनी सांगितलेलं मत मी नोंदवते। चुरशीची लढत आहे त्यामुळे मी काहीच बोलत नाहीये। एका विश्लेषकांनी सांगितलेलं मत आहे की वायकरांची इच्छा नाहीये, त्यांना जबरदस्तीने उभं केलंय, पण जनता इतकी मोदीमय झालेली आहे इथली की ती वायकरांना दिल्लीला पोचवेलच। ते खरे ठरतील की जे अमोल कीर्तीकर यांचं काम आहे ते खरं ठरेल, ते दिसेल। त्या विश्लेषकांचं मत तुमचं मत मानायचं की नाही? मी सांगते की तिथे चुरशीची लढत आहे, मी सांगू शकते। म्हणजे एकच आतापर्यंत आपल्याकडे मत। सॉरी, आय विल ऑल्सो गो बाय मृणाल्स हे, कारण इथे ना शेवटी मुंबईमध्ये मुंबई आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये एक मोठा फरक आहे। इथे कास्ट वगैरे वगैरे काही चालत नाही, इथे चालतो रिजनलिझम आणि काय म्हणतात त्याला एथनिसिटी। आणि एक सगळ्यात मोठा फॅक्टर इथे आहे, इथे प्रत्येक मतदारसंघातनं 40, 45, 38 ॲव्हरेज आहे मराठी पॉप्युलेशनचं, वोटर्सचं। 6 मतदारसंघाचं पकड इथे भरपूर आहेत। तर हे मराठी वोट कसं डिवाइड होतं ना याच्यावरती डिपेंड करतं सगळं। पण तुम्ही कुणाला देत नाहीये? नाही मी कुणाला। ओके मी तर अमोल कीर्तीकर। ओके, 2 अमोल कीर्तीकर, 3 अमोल कीर्तीकर। अमोल कीर्तीकर याचं प्रमुख कारण म्हणजे जसं सुधीर मुनगंटीवार हे खरंच मानसिकतेने निवडणूक लढले का, सेम रवींद्र वायकरांचं इथं म्हणावं लागेल। ओके, कारण की मुळात ज्याला लग्न करायचं नाही त्याला भोवल्यावर चढवलं असं काम इथे झालेल्यासारखं दिसून येतं। त्याच्यामुळेच कदाचित फटका बसला तर तो शिवसेनेला बसेल। वास्तविकतेत भाजप आणि शिवसेनेचं कॉम्बिनेशन इथं खूप चांगलं मतांचं आहे, तरी सुद्धा हा ऍडव्हान्टेज आता अमोल कीर्तीकरांना मिळताना दिसेल। 4 अमोल कीर्तीकर। मला असं वाटतं कविता, या मतदारसंघात जर मोदीचा मतदार बाहेर निघाला असेल आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली रणनीती कामाला आलेली असेल तर रवींद्र वायकर यांची इच्छा नसतानाही त्यांना दिल्लीला जावं लागेल, परंतु तसं तुर्तास मला दिसत नाही। त्यामुळे मी थोडंसं झुकतं माफी अमोल कीर्तीकरांना देईल। ओके, अमोल कीर्तीकर यांच्या पारड्यात 5 मतं पडताना दिसत आहेत। अमोल कीर्तीकर यांना आघाडी, रवींद्र वायकर यांना पिछाडी। उत्तर पश्चिम मुंबईचा हा आढावा। पुढचा मतदारसंघ आहे उत्तर पूर्व मुंबई। उत्तर पूर्व मुंबईमध्ये मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मिहीर कोटेचा यांच्या अगोदर मनोज कोटक हे भाजपचे खासदार होते, मात्र तिकीट वाटप करताना मनोज कोटक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही। मिहीर कोटेचा जे मुलुंडचे आमदार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे कोटेचा विरुद्ध पाटील अशी मुलुंडमधली लढाई। गुजराती मराठी असा प्रचंड रंग या निवडणुकीमध्ये यावेळेस पाहायला मिळाला। कोटेचा ना एज आहे, परंतु संजय दिना पाटील
यांच्या बाजूने मराठी सगळी मतं एकवटलेली आहेत. त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती किंवा मराठी अमराठी हा जो संघर्ष आहे आणि जो शिवसेनेचा बेसिकली मेन स्ट्रक्चरचा भाग आहे तो आपल्याला इथे दिसेल. कोटेच्या येतील निवडून, परंतु ते केवळ मोदींच्या मुळे येतील. ओके, एक साधारणतः मुंबईमध्ये भारताचं चित्र नेहमी प्रतिबिंबित होतं. एकाच बाजूनी मुंबई मतदान करते. इथे तर मोदींनी रोड शो केलाय, त्यामुळे मिहीर कोटेच्या. ओके, कोटेच्या. तीन संजय दिना पाटील, कारण मराठी गुजराती जो काही तिचा संघर्ष आहे त्या संघर्षात संजय दिना पाटील बाजी मारतील असं मला वाटतं. ओके, तीन एक संजय दिना पाटील. 2-3 गोष्टी आहेत इकडे. एक तर मुस्लिम आणि एससी कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट मराठी गुजराती हे मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याचा फायदा यांना होतोय. संजय दिना पाटील हे खूप टाइमपासून तयारी करत होते आणि बीजेपीला कॅन्डिडेट चेंज करावा लागला, नवीन चेहरा दिला, तर त्याचा किती फायदा होईल हे सांगता येत नाही. पण मला असं वाटतं की हायराईज बिल्डिंगमधलं वोटिंग जे आहे ते कदाचित मिहीर कोटेच्या बाजूने गेलं असेल, पण मराठी मतदान हे संजय दिना पाटीलच्या बाजूने गेलं आणि शिवसेना इकडे चांगल्या प्रमाणात प्रचार वगैरे केला आहे, तर मॅनेजमेंट पण चांगलं होतं. पण बीजेपीने खूप एफर्ट्स मारलेत. टफ फाईट आहे, बट दिना पाटील यांना एज आहे. दोन दिना पाटील दोन. मिहीर कोटेच्या याचं प्रमुख कारण म्हणजे मला असं वाटतं की भलेही शिवसेना उबाठा गटाने प्रचंड मराठी गुजराती वाद करण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घाटकोपरमध्ये झालेला रोड शो आणि त्याचा फार मोठा परिणाम आणि त्याचा लीड मिहीर कोटेच्या यांच्या फायद्याचं होईल. तसंच राम कदम सारखे आमदार जिथे आहेत भाजपाचे ते त्यांच्या मतदारसंघात लीड मिळेल, त्याच्यामुळे मिहीर कोटेचे विजयी होतील. एक दुर्दैवी घटना अगदी निवडणूक तोंडावर असताना इथे घडली होती, होर्डिंग दुर्घटना. काही परिणाम होणार नाही त्याचा? मला वाटत नाही त्याचा काही परिणाम लोकसभेच्या मतदानावर होईल. इथे या लोकसभेतले निवडणुकीचे मुद्देच वेगळे होते. एक तर गुजराती विरुद्ध मराठी झाला आणि दुसरा नरेंद्र मोदी पाहिजेत का नकोत हा एक मुद्दा झाला. त्याचा फायदा मिहीर कोटेच्यांना होईल आणि ते निवडून येतील. ओके, मिहीर कोटेच्या यांना 6 जणांनी पसंती दिली, तर संजय दिना पाटील यांना 1 पसंती मिळताना दिसते. मिहीर कोटेच्या या मतदारसंघामध्ये लढत काटेकी होईल, पण त्यांना एज मिळताना दिसतेय. पुढचा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम भाजपच्या तिकिटावर. उज्ज्वल निकम यांना लढत देत आहेत वर्षा गायकवाड, काँग्रेसच्या नेत्या आहेत. खरं तर वर्षा गायकवाड यांनी या लोकसभा मतदारसंघाऐवजी दुसऱ्या लोकसभा मतदारसंघाची दक्षिण मध्य मुंबईची निवड करावी का असा एक प्रश्न होता. मात्र जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला आला आणि वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे उज्ज्वल निकम की वर्षा गायकवाड? उज्ज्वल निकम. ओके, खूप चुरशीची लढत आहे. वर्षाताई तिकडून नक्की निवडून येऊ शकत होत्या. इथे पार्ला आणि बाकी ठिकाणच्या मतदानामुळे खूप चुरशीची लढत येईल. मी काही बोलणार नाही, ओके. पण उज्ज्वल निकम हे निवडून आले तर मला आश्चर्य वाटणार. वाटणार नाही. पण एकच आता आपल्याकडे उज्ज्वल निकम यांच्यासाठी मृणालताईकडनं जास्त अपेक्षा त्या स्वतः पार्लेकर असल्यामुळे ते अधिक सांगतील. पार्ल्यामध्ये अगदी मी पूर्णपणे संपूर्ण जबाबदारीने सांगते, राम मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा झाली ती गेल्या कित्येक शतकांनंतर हिंदूंना त्यांचं एक स्थान मिळालं. तो भारतीय राष्ट्रवादाचा हुंकार आहे असं वातावरण आहे. पूनम महाजन पहिल्यांदाही केवळ पार्ल्याच्या मतांवर निवडून आल्या होत्या. यावेळेला पार्लं पूर्णतः उज्ज्वल निकम यांच्यासाठी मतदान करेल. त्याला कसाब खटल्याची वगैरे पार्श्वभूमी आहे. ओके. तिथे कोणालाही दिलं असतं तरी पार्ल्यांनी मोदींसाठी राम मंदिरासाठीच मतदान केलं असतं. चांदिवलीतली मतदान कशी असतील आणि 2 बांद्र्याचे जे मतदार संघ आहेत तिथे कसं असेल? अरिथमॅटिक वर्षाताईंना फेवरेबल आहेत. दलित, मुस्लिम आणि शिवसेनेची मराठी मतं. प्रिया दत्त यांना 3,25,000 मतं मिळाली होती आणि वकील साहेब तसे किंचित नवखे आहेत. त्यामुळे इथे फाईट आहे, नाहीतर ही जागा मी भाजपला दिली असती. अरिथमॅटिक वर्षाताईंच्या बाजूने आहे. तर मी म्हणेल बीजेपीने जी केमिस्ट्री जी आहे ती केमिस्ट्री इथे जुळून आणण्याचा प्रयत्न केला आहे. तरी काँग्रेसला ज्या जागेबद्दल ज्या काही जागा म्हणजे मुंबईत 2च जागा आहेत त्याच्यापैकी जिथे आशा आहे ती ही जागा आहे. ओके, पण तुम्हाला वाटते का की फायदा मिळू शकतो काय काँग्रेस? नाही म्हणजे आता पार्लेकरांच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवून पूर्ण महाजनला त्यांनी 2 वेळा दिलं. 80% 90% तिथनं होतं. तर यावेळी तुमचं मत कुणासाठी धरू मी? वर्षा गायकवाडांसाठी की निकमांसाठी? मी इथे उज्ज्वल ॲडव्होकेट निकम यांना फक्त मोदी फॅक्टरमुळे ओके, फायदा होईल असं. अगदी थोडी एज देतो. ओके, 2. इथं
प्रचंड चुरशीची लढत आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे. पहिली गोष्ट, दलित मुस्लिम मतदारसंघ उद्धव ठाकरे पहिल्यांदा काँग्रेसला मतदान मतदान करणार करणार आहेत. दलित मुस्लिम मतं आहेत. पण दुसरा आशिष शेलार हा फॅक्टर इथे दुर्लक्षित करता येणार नाही. कारण त्यांच्या गळ्यात पडणारी उमेदवारी त्यांनी सगळे प्रयत्न करून उज्ज्वल निकम यांना पुढे केलेला आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आशिष शेलार यांची होती. त्यामुळे मला वाटतं तो फॅक्टर महत्वाचा ठरेल. त्यामुळे मला इथं निकाल नाही ठरत सांगता येत. म्हणजे तुम्ही काही म्हणत नाहीयेत. ओके, त्यामुळे 2. मला पण इकडे निकाल सांगता येणार नाही. ओके, व अर्थमॅटिक त्यांच्या बाजूनी आहे, आमदारांची आकडेवारी उज्ज्वल निकमांच्या बाजूनी आहे. पण उज्ज्वल निकम हे नौखे आहेत. इकडे पण याच्या आधी पण मला वाटतं मोठे वकील कंटेस्ट केले होते आणि ते पडले होते या मतदारसंघात प्रिया दत्तच्या विरोधात, Okay. इफ आय एम नॉट रॉंग. तर जेठमलानी पडले होते. तर कदाचित हा धक्कादायक निकाल असू शकतो. पण मला इट कॅन गो इदर वेज. ओके. सो 2च मला आता. असं वाटतं की इथे उज्ज्वल निकम यांना बेनिफिट मिळेल. 3. याचं प्रमुख कारण म्हणजे कविता बेसिकली विले पार्लेमध्ये ज्या थंब मेजॉरिटीने वोटिंग झालेलं आहे तिथं खूप मोठं आहे आणि ते सरळ सरळ दिसून येतं. दुसरीकडे आशिष शेलार आशिष शेलारांनी स्वतः खूप वेगळ्या पद्धतीने व्यवस्था भाजपाची लावलेली होती. त्यामुळे त्याचा तो बेनिफिट होईल आणि निकम यांना बेनिफिट मिळताना दिसेल. हे मला काँग्रेसच्या लोकांनी सांगितलेलं आहे की वर्षाताईंसाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची सभा किंवा रॅली तिथे झालेली नाही. त्याच्यामुळे शिवसेनेचा जो हार्डकोर म्हणजे हा वाद खूप मध्ये झाला होता की वर्षाताईंना इकडनं धारावी आपल्या साऊथ सेंट्रलमधनं देऊ नका, कारण आमची मतं त्यांच्याकडे शिफ्ट होणार नाहीत, ट्रान्सफर होणार नाही. तसं त्याच्यावरती वाजत होता. एका शिवसेनेच्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यांनी मिलिंद देवरांनी ते ट्विट केलं होतं. त्या ट्विटला काँग्रेसकडनं उत्तर दिलं गेलं नाही. त्याच्यामध्ये एन्डॉर्समेंट झाली की असं झालं असेल. त्याच्यावरती संजय राऊतांनी खूप मोठं आणि अत्यंत परखडपणे त्याच्यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं की हा तुमचा मामला आहे, तुम्ही तुमचं ठरवा, आम्ही आमचे जे वोट्स आहेत ते तुम्हाला ट्रान्सफर करणारच आहोत. तर इथे जर शिवसेनेने जान लावली असेल म्हणजे उभाटाने, तर वर्षाताईंना खूप ॲडव्हान्टेज आहे. ओके. मी माझी जी माहिती सांगेन इथं या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांची निवडणूक शिवसेनेने लढवली. तिथं त्या दिवशी सगळे टेबलवरचे कार्यकर्ते बहुतांश शिवसेनेच होते. हा इथला महत्वाचा भाग आहे. लक्षात तिथले घ्या. काँग्रेसचं नेतृत्व पण त्यांच्या बाजूनं नव्हतं. काँग्रेसकडे कार्यकर्तेच नाही. याला एक जोड मी देईन. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांना महत्त्व मिळत गेलं संघटनेत. त्या मुंबईच्या अध्यक्ष झाल्यावर बरेच नेते आणि कार्यकर्ते, नगरसेवकही काँग्रेस सोडून गेले. त्यामुळे काँग्रेसचे कोणीही बडे नेते इथे प्रचारात नव्हते. ओके. आणि विलेपार्ल्याचा आपण वारंवार विषय काढला. तिथे परागळवणी हे तसे घराघरात पोचलेले आमदार आहेत. शिवाय आशिष शेलारांनी जर जोर लावला असेल तर तो काँग्रेसच्या या अरिथमॅटिक समोर टिकतो का ते आपल्याला उद्या कळेल. त्यामुळं वर्षा गायकवाड यांना काटेकी टक्कर. वर्षा गायकवाड यांच्याबरोबर काँग्रेसचे इच्छुक नसीम खान होते. चांदिवली मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त या 6 विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त कमी मतदान तिथे झालेलं आहे. हे सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही. बरोबर. आणि नसीम खान यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. अभिजित, तुझं म्हणणं? या निवडणुकीमध्ये आशिष शेलार विरुद्ध अनिल परब अशी निवडणूक जमिनीवर होती. शिवसेनेचा किल्ला अनिल परब सांभाळायचे. निवडणूक लढली आहे शिवसेनेनी आणि भाजपनी, तरीही उमेदवार वर्षा गायकवाड. आणि या मतदारसंघात उद्धव ठाकरे मतदानाला गेले तर त्यांनी पहिल्यांदा पंजावर मतदान केलं का, हाही एक प्रश्न आहे. जर तसं झालेलं असेल असं आपण, पण मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांनी मजबूतीनं निवडणूक लढलं तरी मी झुकतं मग वर्षा गायकवाड यांना. ओके. तर वर्षा गायकवाड यांच्या बाजूनं एक पोल येताना दिसतोय, तर उज्ज्वल निकम यांच्या बाजूनं 3. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना या मतदारसंघामध्ये आघाडी मिळताना दिसते. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची ही परिस्थिती, अर्थात चित्र उद्या आपल्यासमोर सगळ्यांसमोर स्पष्ट होणारच आहे. पण काटेकी टक्कर असणार आहे. अत्यंत चुरशीचा सामना असणारा मुंबईमधला हा लोकसभा मतदारसंघ. पुढचा लोकसभा मतदारसंघ मुंबईमधला पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई. राहुल शेवाळे इथून शिवसेनेचे खासदार होते, त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली. अनिल देसाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानले जातात आणि त्यांना इथून उमेदवारी देण्यात आली होती. या उमेदवारीबद्दल काहीसे प्रश्न उपस्थित केले गेले होते, काहीशे शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. मला वाटतं हा सगळा जो महाराष्ट्रातला प्रकार झाला त्याचा जो व्होल्केनो इरप्ट झाला आणि तो एपिसेंटर आहे, तर तिथे शिवसेनेबद्दल जी नाराजी आहे आणि उद्धव ठाकरेंबद्दल जी सहानुभूती आहे
त्याचा सर्वात मोठा फायदा अनिल देसाई यांना मिळताना दिसेल आणि म्हणून मला असं वाटतं अनिल देसाईंना एज आहे इकडे. ओके. ॲडव्हान्टेज राहुल शेवाळे. हा. पण एक लक्षात घेऊ की अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत, सर्वात जवळचे. त्यामुळे ते त्यांच्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावतील. जी काय माहिती मिळतेय की तिथल्या काही नगरसेवकांनी अनिल देसाईंसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. शिवसेना भवन पण तिथे आहे. उद्धव ठाकरे यांची ही जी लढाई आहे ती त्यांच्यासाठी, त्यांच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे खूप ताकद लावली जाईल. पण मी काही इथे राखून ठेवत नाहीये माझं मत बाकी सारखं. मला इथे राहुल शेवाळे निवडून येतील असं वाटतंय. एक मी त्याच मतदारसंघातला आहे. ही लढत मला बरोबरीची वाटते. ओके. आणि अनिल देसाईंना उमेदवारी देण्याबाबत लोकांनी म्हणजे जो त्यांचा कॉर्पोरेट लुक आहे ते म्हणजे असं कंपॅरिझन करतात. म्हणजे शेवाळेंनी किती फॅशनेबल कपडे घातले, जीन्स घातले, टी शर्ट घातलं तर ते अर्बन आहेत असं मान्य करायला मान्य. पण हा माणूस जो पूर्वीपासून कॉलेजच्या जमान्यापासून जसाच राहतोय तसाच आहे, हा कशाला दिला या प्रकारचा. पण उद्धव ठाकरेंनी ज्या जिद्दीने आणि ज्या निर्धाराने आपला जवळचा माणूस, निष्ठावान अशा माणसाला तिकीट दिली आहे. त्याच्यामुळे आणि दुसरी ते सगळ्यात महत्त्वाचा, काँग्रेसनी आणि इतर पक्षांनी, विशेषतः काँग्रेसनी या मतदारसंघात खूप मेहनत केली. त्याचं कारण असं होतं की जर इथे मेहनत घेतली नसती बाजूच्या उत्तर काँग्रेसने पश्चिम तर वर्षाताईवरती सरळ आरोप झाला असता की वर्षाताईंनी आमच्यासाठी काम केलेलं नाही. त्याच्यामुळे आजूबाजूला हे शेजारी शेजारी जे 2 मतदारसंघ आहे तिथे रेसिप्रोकेटेड जे एफर्ट्स आहेत ते झालेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं त्या एफर्ट्समुळे राहुल शेवाळे यांना जो म्हणजे त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यशैलीने आणि ज्या गोष्टींसाठी ते ओळखले जातात मतदारसंघात बांधणी, प्रत्येक बिल्डिंगमध्ये तुम्ही जर गेलात जे कॉर्पोरेटरची जी कामं आहेत ती शेवाळ्यांनी केलेली दिसतात. बिल्डिंगवरती कंपाऊंड, बिल्डिंगचे CCTV, म्हणजे ते मतदारसंघात म्हणजे बाकी तिथे कोणी ते अजून महानगरपालिकेच्या त्यांच्या ह्याच्यातनं बाहेर नाहीत का? आणि ते फार प्रेमात आहे महानगरपालिकेचे. त्याच्यामुळे इथे मुंबईत मी तर अगदी धाडसानं सांगतो की मुंबईत खासदाराला किंमत नाही, आमदाराला किंमत नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त तिथे कॉर्पोरेटरला. पण मग काय शेवाळे, त्याच्यामुळे लोकांना, पुष्कशा लोकांना काय वाटतं की कॉर्पोरेटरचं काम करणारच आम्हाला खासदार हवा, तर त्या क्वालिफिकेशन मध्ये शेवाळे फिट बसतात. ओके. 2 शेवाळे. लढत अटीतटीची आहे, पण मी इथे राहुल शेवाळ्यांच्या बाजूने जाईल. पुन्हा पुन्हा राज ठाकरे नावाचा फॅक्टर आपण इथे दुर्लक्षित करतो. दुर्लक्षित करतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो त्या चर्चेत आला नाही, पण या मतदारसंघात तो फॅक्टर थोडं काम करेल. म्हणजे आणि राहुल शेवाळे निवडून येण्याचं जे थोडंफार श्रेय राज ठाकरे यांचं असेल. उत्तर पूर्वमध्ये पण आपण तो विचार करायला पाहिजे होता, कारण मुलुंडवाल्या त्या मतदारसंघामध्ये सुद्धा, कोटेचनच्या मतदारसंघामध्ये आहे. पण प्रचार केलाच ना त्यांनी. मला असं वाटतं इकडे अनिल देसाईचं पारडं थोडंसं जड. अतितटीची लढाई आहे. 1-2% लीड अनिल देसाईला मिळू शकते. त्याचं कारण आहे तिथलं अर्थमॅटिक. मुस्लिम आणि SC वोटर खूप मोठ्या प्रमाणात आहे. धारावी, अनुशक्तीनगर इथे मशाल चाललेली आहे आणि त्याचाच फायदा अनिल देसाईंना होईल असं मला वाटतं. ओके. तुम्ही शेवटी दिलं कुणाला? राहुल शेवाळ्यांना? राहुल शेवाळ्यांना. ओके. कविता, मी दक्षिण मध्य मुंबईचा स्वतः वोटर आहे. माहीम मध्ये मी पाहत होतो, माहीम, दादर या परिसरामध्ये प्रचंड हायराईज मध्ये लोक मतदानाला उतरले होते आणि जवळपास हे लोकांची मानसिकता, राहुल शेवाळे हे धनुष्यबाण हातात घेऊन, म्हणजे त्यांनी मुळातच चिन्ह हे जरी असलं तरी त्यांच्यासाठी सगळ्यात खालची यंत्रणा ही मनसे आणि भाजप यांची होती. ही त्यांच्यासाठी सरप्लस पॉइंट आहे. आणि त्यातही म्हणजे माहीम असेल, दुसरीकडे वडाळा असेल, सायन असेल, हे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना एक पुश करणारे मतदारसंघ आहेत. अनुशक्तीनगर हा मुस्लिम बहुल भाग आहे. काही बहुतेक तिथे नवाब मलिक भलेही महायुतीचे राष्ट्रवादी बरोबर आहेत असं म्हणतात ते, त्यामुळे पण तिथे लीड त्यांना फार कमी मिळणार नाही. पण अनिल देसाई हे एकतर मुळात दुसऱ्या मतदारसंघात आलेले होते. त्यांचा स्वतःचा जो जगण्यातला व्यवहार आहे तो फार सोफिस्टिकेटेड आहे आणि या भागामध्ये राहुल शेवाळे हा ग्रासरूटवरचा माणूस आहे. त्यामुळे राहुल शेवाळेंना बेनिफिट मिळेल. ओके. मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये राहुल शेवाळेंची निवडणूक मनसेनी लढली. त्यातल्या त्यात संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर हे जमिनीवर होते. सगळं मनसेचं कॅडर रस्त्यावर उतरून टेबल लावून मतदारांना बाहेर काढत होतं. पण इथे एक अडचण अशी झाली, हा मतदारसंघ सेना अधिक काँग्रेस असा जर बघितला तर अर्थगणित म्हणजे समीकरणं
आणि सगळं काही त्यांच्या बाजूनं जुळून येतं. त्यामुळे मी हा मतदारसंघ अनिल देसाईंना देईल. ओके, सो अनिल देसाईंसाठी मला वाटते 3 आणि 1 कोणी तटस्थ राहिलं का मग, आणि राहुल शेवाळ्यांसाठी 4. अनिल देसाई 3, राहुल शेवाळे 4. राहुल शेवाळेंना आघाडी मिळताना दिसते, पण खूप सोपी लढत नव्हती. त्यामुळे निकाल उद्या येताना या मतदारसंघाचे उत्कंठावर्धक येतील अशी अपेक्षा. आणि यानंतर मुंबईतला शेवटचा लोकसभा मतदारसंघ, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत हेच आता खासदार होते, त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारीची माळ देण्यात आलेली आहे. आणि त्या विरोधात धनुष्यबाणासाठीचा उमेदवार कोण याची चर्चा शेवटपर्यंत रंगली. भाजप सुद्धा या लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीवर होता. भाजपची अनेक नावं सुद्धा समोर येत होती. खरं तर विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष सुद्धा इथून निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड उत्सुक होते, पण शेवटच्या क्षणी यामिनी जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. यामिनी जाधव या सध्या भायखळ्याच्या आमदार आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर भाजपनं काही आरोपही केले होते. त्यामुळे या निवडीला, या उमेदवार निवडीला भाजपचा काही प्रमाणामध्ये विरोधही ऐकायला मिळाला, पण अर्थात तो पडद्याच्या मागे होता. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा काय परिणाम होणार बघूयात. यामिनी जाधव की सर्वसाधारणपणे मतदारांना क्लीन इमेजवाले उमेदवार आवडतात आणि त्याच्यामुळे अँटी इन्कम्बन्सी जरी असली तरी देखील अरविंद सावंत यांना एज आहे. अरविंद सावंत यांना एज आहे. ओके, हा खूप महत्वाचा मतदारसंघ आहे आणि हा शिंदेंना म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंना जिंकायचाच होता, कारण तो दक्षिण मुंबईचा मतदारसंघ आहे. त्यांनी तिथे मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरेंचे अतिशय जवळचे आहेत त्यांना देखील रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न केला. ते नाही म्हणाल्यानंतर सर्वोत्तम उमेदवार म्हणून यामिनी जाधव यांची निवड झाली. अरविंद सावंत यांचं इथे सातत्याने काम आहे. शिवसेनेला शिवडी वगैरे या भागातनं वरळी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे, तिथून मतं मोठ्या प्रमाणात मिळतील असा अंदाज केला जातोय. महाराष्ट्राचं सर्वोच्च नेतृत्व दक्षिण मुंबई आम्ही जिंकणार असं काही तासापूर्वी ऑफ द रेकॉर्ड पण विश्वासाने म्हणाले आहेत, पण तरी पण मी अरविंद सावंतांना जिंकवते. ओके, अरविंद सावंत 2. अरविंद सावंत यांना एज आहे, कारण मुस्लिम मतदारसंघातला तो संपूर्ण यांच्या बाजूने आहे. दुसरं बीजेपीच्या कोर वोटर्सना शिवसेनेच्या उमेदवाराचा किती काय म्हणतात प्रिफरन्शियल त्याला ट्रीटमेंट देतात त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि सावंत रिलेटिव्हली ज्या सगळ्या नेत्यांना शिवसेनेच्या काही त्याच्यावरती आरोप झाले किंवा झाले त्यातल्या त्यात हे अगदी नाही क्लीन इमेज असले. मी अजूनपर्यंत त्यांच्या विरोधात अजूनपर्यंत काही आरोप झालेले असं काही ऐकलेलं नाही. आणि काम करणारा माणूस आहे, कामगार चळवळीतून आलेला माणूस आहे. आणि मुंबईमध्ये आता तेच चालू आहे ना की कोण निष्ठ गद्दार आणि खुद्दारवाली जी लढाई आहे ती लढाई सुद्धा इथेच आहे. इथे 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 आहे, नॉर्थ वेस्ट मध्ये पण आहे. तर याच्यामध्ये मला अरविंद सावंतांना अरविंद सावंत. ओके, अरविंद सावंत 3. अरविंद सावंतच. त्याचं कारण असं की पुन्हा इथं हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांनी का घेतला, त्यात पुन्हा इच्छा नसलेल्या यामिनी जाधवांना उमेदवारी का दिली, म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे 2 तगडे उमेदवार असताना हे का घडलं, हे मंगलप्रभात लोढा पण होते. पलीकडे आहे. त्यामुळे इथली सरळ लढत आहे. अरविंद सावंत चांगल्या फरकाने निवडून येतील. ओके, अरविंद सावंत 4. संकल्प मला इकडे वाटतं अरविंद सावंत निवडून येतील. त्याचं कारण आहे की एकतर यामिनी जाधव यांच्या विरोधात नाराजगी भायखलामध्ये प्रचंड आहे. जो तुमचा मुंबादेवीचा मतदारसंघ आहे तो वन वे अरविंद सावंतच्या बाजूने चालेल. शिवडी आणि वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान अरविंद सावंतला मिळेल. भाजपच्या बाजूनी कुलाबा आणि मलबार हिल हे 2 जाऊ शकतात. जर का भाजपला ही निवडणूक एवढी सोपी होती किंवा जिंकण्यासारखी होती, राहुल नार्वेकरांनी का निवडणूक लढवली नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर राहुल नार्वेकरांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती. जर मंगलप्रभात लोढा आणि कुलाब्याचे स्वतः आमदार आहेत आणि त्या 2 मतदारसंघांवर जर का यामिनी जाधव जिंकतील असं जर का वाटत असेल तर मला असं वाटत नाही की त्यात काही तथ्य आहे. जर का निवडणूक एवढी सोपी होती तर राहुल नार्वेकरांनी निवडणूक लढायला हवी होती. ओके, कविता, मला वाटतं की यामिनी जाधव याचं प्रमुख कारण म्हणजे मुळात मलबार हिलमध्ये झालेलं वोटिंग जे सगळ्यात जास्त बेनिफिट मलबार म्हणजे मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेलं तिथलं खूप मोठी कष्ट, त्याच्यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे आणि त्याचा बेनिफिट थेट शिवसेनेला मिळेल.
कुलाबामध्ये राहुल स्वतः नार्वेकर इच्छुक होते, तिथे मतदानाचे टक्के कमी झाले आहेत, पण तरीही तिथे जे मतदान होईल तो बेनिफिट होईल. भायखळा मतदारसंघ स्वतः यामिनी जाधव यांचा विद्यमान आमदार आहेत तिथले मुस्लिम बहुल मतदार हे फारसे अपोज न जाता मध्ये जर यशस्वी झाले असतील यामिनी जाधव, तर माझं स्वतःचं व्यक्तिगत अनालिसिस आहे, कदाचित ते चुकेलही, त्याला काही फार वेळ नाही, अवघे काही तास आहेत, पण वरळी आणि शिवडी जितकं अपेक्षित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धरतायत ते नाही. याच्यामुळेच उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या मतदाना दिवशी दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईत बाहेर आले. ओके. ते दिसत होतं, त्यांच्या पायाखालची जमीन आता सरकतीये. कुठे ना कुठे तर त्यांच्या मनामध्ये ही भीती धास्ती होती की वोटर त्यांच्या बाजूने जात नाही आहेत. हीच धास्तीमुळे कदाचित हे झालंय. त्याच्यामुळे इथे यामिनी जाधव ही ओके, यामिनी जाधवांच्या बाजूने एक कविता, मला असं वाटतं यामिनी जाधव निवडून येतील. आपल्याला कदाचित माहिती नसेल की मुंबादेवी जो मतदारसंघ आहे त्याचं जुनं नाव उमरखाडी आहे, आणि उमरखाडी मतदारसंघामध्ये यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे 2004ला उभे होते शिवसेनेकडून. फक्त 509 मतांनी ते हरलेले आहेत. त्यामुळं तो मतदारसंघ त्यांना अंतर्बाह्य माहिती आहे. बाकी सगळं समीकरण सागरनी सांगितलं आहे. त्याचबरोबर यामिनी जाधव दलित समाजातून येतात, तर दलित समाजाचं एकतर्फा मतदान त्यांना झालंय, आणि तिथं मनसेची ताकद आहे. जर मनसेचा सर्वात जास्त फायदा कुठं झालेला असेल तर तो दक्षिण मुंबईत झाला. हे उद्या निकालातून दिसून येईल आणि यामिनी जाधव निवडून येतील. ओके, म्हणजे 5-2 यामिनी जाधव यांच्यासाठी 2 पोल, आणि 5 जणांचं म्हणणं आहे की अरविंद सावंत. पण अरविंद सावंत या लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडी घेताना दिसत आहेत. मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघाची चर्चा